आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। 7 महिने झालं आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आरोग्याचा प्रश्न जयसिंगपूरमध्ये बराच उपलब्ध झाला होता। त्याच्या संदर्भात 6 महिन्यापूर्वीपासून आमच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी यांना वारंवार फोन करून निवेदन देऊन भागातील स्वच्छता करा, गटाराचं स्वच्छता करा, डेंग्यूचं प्रमाण वाढलं आहे, औषध फवारणी करा असं वारंवार सांगितलं होतं। तरीही त्यांनी त्याच्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं। त्यामुळं आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीनं आम्ही जवाबदो आंदोलन महानगरपालिका जयसिंगपूर येथे घेतलं होतं। परंतु आमच्या प्रश्नाची उत्तरं तर देण्याची लांबच, परंतु साधं आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी सुद्धा इथले मगरूर अधिकारी, जाणून बुजून मी म्हणतो मगरूर अधिकारी इथं आले नाहीत। त्यांना अशी भीती होती की निवेदन जरी त्यांचं स्वीकार आम्ही जर त्यांना दिलं आणि त्यामध्ये जे मुद्दे होते तर त्यामध्ये ते सापडले असते की त्यांनी कुठल्याच पद्धतीनं स्वच्छता केली नाही। परवा 3 महिन्यापूर्वी 9 महिन्याचा एक बाळ डेंगून वारलं, त्याची माहिती अधिकाऱ्यांना, 9 वर्षाचं बाळ डेंगून वारलं त्याची माहिती आमच्या सचिन कांबळे व बरेच अधिकारी आहेत, या सर्वांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की साहेब डेंगूनी व्यक्ती मरा लागलेत, तिथं औषध फवारणी करा। परंतु त्या अधिकाऱ्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं आणि फवारणी केली नाही। माणसं मारायची सुपारी या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे का हे आम्हाला काय कळत नाही। ते निवेदन न घेता आम्ही आक्रमक होणार होतो, परंतु पोलिसांनी आम्हाला विनंती केली की जास्त आक्रमक होऊ नका, त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही फक्त आरोग्य विभागाच्या भिंतीवरती त्यांच्या कार्यालयावरती निवेदन चिकटलं। नसेल तर आम्ही खरोखरच इथं महानगरपालिकेच्या समोर एक मैदान आहे, तिथं गाढवं फिरत आहेत, त्या गाढवांना जरा तिकडे फिरवलं तर बरोबर आहे गाढवाकडे, तर त्या गाढवांच्या गळ्यात आम्ही निवेदन झाडू आणि असं देऊन आम्ही इथं निघून जाणार होतो। कारण का गाढवापेक्षा अधिकाऱ्यापेक्षा गाढवं भारी म्हणून आम्ही त्या गाढवालाच निवेदन देणार होतो आणि इथून जाणार होतो। परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली की कुलूपकळी काय घालू नका आणि गाढवाला काही निवेदन देऊ नका, आमच्या शब्दाला मान द्या आणि जरासं निवेदन तुम्ही आत येऊन स्वीकारा। आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही इथं आरोग्य डिपार्टमेंटच्या याला भिंतीला चिकटलं आणि मगाशी आता जयसिंग आमच्या जिल्हा सरचिटणीसने सांगितलं आहे की येत्या 8 दिवसात जर ते आमच्या निवेदनाच्या पूर्तता नाही केली, 17 प्रश्न आम्ही त्यांना विचारलेले आहेत, जर का त्या 17 प्रश्नाची जर आरोग्याच्या बाबतीत त्यांनी नाही काळजी घेतली तर येत्या 8 दिवसामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा झाल व उग्र आंदोलन सोडून या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना परू की सोडू असं करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्टाईलनं त्यांना सांगू असा मी इथल्या अधिकाऱ्यांना इशारा देतो। आणि इथं जयसिंग कांबळे पाटणकर जिल्ह्याचे सरचिटणीस सचिन कांबळे सर्वच पदाधिकारी इथं आम्हाला आंदोलनाला उपस्थित राहिलेत, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो। आणि आजचं आंदोलन इथं स्थगित करून येत्या 8 दिवसात यांनी जर पूर्तता नाही केली तर ह्याच्याही पेक्षा रिपब्लिकन स्टाईलनं आपण आंदोलन छेडूया अशी मी ग्वाही देतो आणि इथंच थांबतो।